नाशिकमध्ये कुंभमेळा आहे आणि म्हणून ती जागा भाजपला हवी आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। नाशिकमध्ये गिरीश महाजन यांना पालकमंत्री पद देण्यात आलं, मात्र त्याला स्थगिती देण्यात आली आहे। कुंभमेळ्यामध्ये मंत्री काय करतात असा सवाल यावर माणिकराव कोकाटेंनी केलाय। बाहेरचा पालकमंत्री असल्यावर स्थानिक पातळीवर अडथळे येतात असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय। त्या काळामध्ये कुंभ 2026 आहे। कुंभ 2026 मध्ये मागे गिरीश महाजन साहेबांनी ज्या पद्धतीने कुंभाचं काम केलं, योग्य पद्धतीने कुंभ हाताळला, 2026चा कुंभ समोर आहे। त्यामुळे आमचा मागणी होती एकनाथ शिंदेजी आणि अजितदादांना की कुंभ असल्यामुळे त्यांनी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावं। आमची विनंती पुन्हा दोन्ही नेते ऐकतील आणि आग्रह सोडतील। कुंभमेळ्यामध्ये काय करतात मंत्री? ते काय ठेका घेतात? काय अधिकारी नेमलेले आमचे गेडाम साहेब आहेत, त्याच्यामध्ये कमिशनर, रेव्हेन्यू कमिशनर आहेत, ते अत्यंत हुशार आणि नावाजलेले अधिकारी आहेत। त्यामुळे तशा प्रकारचा काही प्रकार होणार नाही, होतही नाही। नाशिक जिल्हा मोठा आहे, प्रत्येकाला असं वाटतं की तो जिल्हा आपल्याकडे राहिला तर आपला राजकीय फायदा होईल। पण एक गोष्ट मात्र खरी आहे की जिल्ह्याचा लोकल माणूस जर असला तर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या ओळखी पाळखी, पक्षाचे पदाधिकारी, जिल्ह्यातले प्रश्न हे सुटण्यासाठी किंवा समजण्यासाठी जरा सोपं होतं।